आपला कावळा हवेली उडत होता. मी थोडा लोडमध्ये होतो. चिमणी सारख्या डोळ्याला गढुळाचं पाणी दिसत होतं. नुकताच पाऊस पडून गेला होता. हे सगळं दृश्य पाहत असताना मला आठवतंय ते म्हणजे गढुळाचं पाणी कशाला ढवळलं. गढुळाचं पाणी कशाला ढवळलं, नागाच्या पिल्याला तू का ढवळलं. गढुळाचं पाणी कशाला ढवळलं, नागाच्या पिल्याला तू का ढवळलं. आपल्याला गढुळाच्या पाण्यावर नव्हतं थांबायचं. आपल्याला जाणून घ्यायचा होता तो म्हणजे समोर दिसणारा नजारा. म्हणजे मंडळी, जो समोर तुम्हाला नजारा दिसतोय ना, ती नदी दिसतीये ना, ती खळखळून वाहतीये ना, ती नदी आहे घोड नदी. आणि त्याच्या किनाऱ्यावर वसलेलं गाव म्हणजे चासगाव. आणि त्यासोबत ही जी काय तुम्ही समोर खळगी बघताय ना, जे काही स्ट्रक्चर बघताय ना, हे फक्त आणि फक्त पाण्याच्या प्रेशरमुळे कुठेतरी तयार झाले. चासगावाचा इतिहास मानावा तितका सोपा नाहीये. गुगलला गेल्यानंतर बऱ्यापैकी चासगावाचा इतिहास आपल्याला उघड होतोय. कुठेतरी धार्मिक स्थळं भरपूर आहे आणि ह्या नदीचा इतिहास सुद्धा खूप सारा रंगीन.